मुंबई लोकलमधल्या गर्दीनं 6 प्रवाशांचा जीव घेतला। मुंब्र्यातल्या टर्नवर अपघात, 8 प्रवासी ट्रॅकवर पडले। 2 लोकल ट्रेनमधले लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले आणि एकमेकांना घासल्यानं 8 प्रवासी ट्रॅकवर पडले। सारावरनं सीएसटीला जात होते। 5 जण माझ्याकडनं हॉस्पिटलाइज केलेत। इथे 3 ते 4 जणांना डेथ झालेले आहेत एवढं माहिती पडलंय। पुढचा अजून आकडा मिळाला नाही मला। माझ्याकडे 9 वाजता ती गाडी आली, 9:09 मिनिटांनी आणि 9:19 मिनिटांनी गेली। 5 जणांना आम्ही हॉस्पिटलाइज केलं एवढं माहिती आहे मला। अपघातानंतरचा भीषण व्हिडिओ समोर आलाय। लोकलमधून पडलेल्या प्रवाशांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे। कसारा लोकलमधल्या 6 जणांचा रेल्वे ट्रॅकवर पडून मृत्यू झालाय। मुंब्र्यातल्या टर्नवर दोन्ही लोकलमधले प्रवासी एकमेकांना घासले गेले। ट्रॅकवर पडलेले प्रवासी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करत होते। हे दोन्ही लोकल ट्रॅक मधलं जे अंतर असतं साधारणपणे 1.5 ते 2 मीटरच्या जवळजवळ असतं। याच्यामध्ये काय होतं, 1.5 ते 2 मीटर जरी असलं तरी दोन्ही याचे जर प्रवासी एक दुसऱ्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असताना त्यांची बॅगा देखील, प्रवासी ऑलरेडी फुटबोर्डवर ट्रॅव्हल करत होते आणि त्याच्या मागे त्यांच्या बॅग होत्या। दिवा ते कळवा पूर्ण पट्टा डेंजर झोन असं प्रवासी संघटनेचं म्हणणं आहे। तर आपण पाहतोय मुंब्र्यामध्ये अतिशय ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। एकमेकांना घासले गेल्यामुळे लोकलमधले प्रवासी काही ट्रॅकवर पडले आणि ट्रॅकवर पडून या 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ट्रॅकवर पडलेले हे प्रवासी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करत होते अशी माहिती आहे। मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये एका जेआरपी कर्मचाऱ्याचा सुद्धा मृत्यू झाल्याची सध्या माहिती मिळते। जेआरपी कर्मचारी विकी बाबासाहेब मुख्यादल यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये एका जेआरपी कर्मचाऱ्याला सुद्धा आपला जीव गमवावा लागलेला आहे। बँगलोरचं प्रकरण आपण घेतलं, त्या आरसीबीच्या ह्याच्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला। देशभरात त्याचा गाजाबाजा झाला, बोंबाम झाली। इथे रोज लोक मरतायत, त्याचं तुम्ही काय करणार आहात? ही जी काही मुलं आहेत ही तरुण मुलं आहेत, यातले अनेक जण तरुण मुलं आहेत, 26-25 वर्षाची मुलं आहेत, एक पोलीसवाला आहे। ह्या सगळ्यांचा जबाबदार कोण हा प्रश्न आमच्या समोर आहे आणि याच्यावर मला असं वाटतंय की योग्य ती जर परिस्थितीवर नियंत्रण आणलं गेलं नाही तर भविष्यात अशा घटना सतत होत राहणार। असे मृत्यूचे तांडव तुम्हाला रोज पाहायला मिळणार। एकंदर 10 प्रवासी या ठिकाणी आणलेले आहेत। दुर्दैवी आहे की एक जो प्रवासी जो आहे रेल्वे जेआरएफ मधला, हा त्या व्यक्तीचं नाव आहे विकी मुख्यादल म्हणून। हा एक व्यक्ती ऑफ झालेला आहे। बाकी 9 ज्या व्यक्ती आहेत त्या जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे। त्याच्यामधल्या 2 व्यक्ती ह्या सिरियस आहेत, 2 मुली आहेत त्या पण सिरियस आहेत। कळवा हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार चालू झालेला आहे।